तर मुंबईलाही कालपासून पावसानं झोडपल्याचं पाहायला मिळत आहे। पावसाचा मुंबईतील लोकल सेवेवर सुद्धा मोठा परिणाम झालाय। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ठाणे स्टेशनवरून निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत। निकेश, आपण पाहतोय खरं तर काल रात्रीपासून मुंबईमध्ये हा मुसळधार पाऊस सुरू असल्याचं सध्या समजतंय। तुम्ही ठाणे स्टेशनवर आहात, काय सध्याची परिस्थिती आहे? अजूनही वाहतूक खोळंबलेली आहे का? प्रवाशांना काय मनस्ताप सहन करावा लागतोय? नक्कीच गौरी, जर आपण पाहिलं तर काल रात्रीपासून मुसळधार पाऊस जो आहे तो ठाणे मुंबई भागामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतो आणि याचाच परिणाम जो आहे तो लोकल सेवेवरती झालेला आपल्याला पाहायला मिळत होता। सकाळपासून जर पाहिलं तर कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ज्या लोकल ज्या आहेत त्या पूर्णपणे लोकल सेवा जी आहे ती ठप्प झाली होती। ठाण्याहून मुंबईकडे कोणतीही लोकल जी आहे ती जात नव्हती, कारण मुलुंड असेल, भांडूप असेल ते कुर्ल्यापर्यंत रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे लोकल सेवा जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली होती। आता पाऊस जो आहे, पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला आहे, त्यामुळे रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं जे होतं ते आता हळूहळू ओसरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लोकल सेवा जी आहे ती आता हळूहळू पूर्ववत होताना आपल्याला पाहायला मिळते। ठाणे कसाऱ्याहून, कल्याणहून ज्या ठाणे रेल्वे स्थानकात ज्या लोकल होत आहेत त्या लोकल आता मुंबईच्या दिशेने धावू लागलेल्या आहेत। वेळापत्रकावरती काहीसा परिणाम झालेला आहे, कारण प्रत्येक लोकल जी आहे ती 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे जर पाहिलं तर लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्याचा वेळापत्रकावरती देखील मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतो, कारण रात्री येणाऱ्या रेल्वे स्थानकावरती लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या ज्या आहेत त्या अजूनपर्यंत आलेल्या नाहीयेत। त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकाचं जे फलाट क्रमांक 7 आणि 8 आहे त्याच्यावरती रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। ज्या वेळेत गाड्या येणार होत्या त्या गाड्या ज्या आहेत त्या अजूनपर्यंत आलेल्या पाहायला मिळत नाही। त्यामुळे जे गावाला जाणारे जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांच्यावरती मोठा परिणाम जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतं। काही रेल्वे प्रवासी आपल्यासोबत आहेत। दीदी, कब आपकी गाड़ी कहाँ पे है? आप कहाँ पे जाने वाला? कब से यहाँ पे ठाणे रेलवे स्थान पे हो? एक्चुअली मैं थाने से जा रही हूँ प्रयागराज के लिए, और गाड़ी नंबर है 12-14-1, और ये जो है पाटलिपुत्र एक्सप्रेस है। अभी तक ट्रेन हमारी आई नहीं है, और हमको कल रात को 11:55 पे आने वाली थी, थाने स्टेशन से निकलने वाली थी, बट अभी टाइमिंग उसका चेंज है, 8 घंटे लेट है ट्रेन। अभी तक ट्रेन नहीं है। 8:30 बजे का अभी देखते हैं, थाने में 8:30 बजे रवाना होएगी। पाहिलं तर रात्री जी 11 वाजता येणारी जी एक्सप्रेस होती ती अजून देखील आलेली नाहीये। त्यामुळे हे सर्व रेल्वे प्रवासी जे आहेत ते आपली गाडी कधी येतील याच्या प्रतीक्षेत आहेत। लोकल सेवा जी आहे ती हळूहळू पुरवत होताना आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या अद्याप देखील आलेल्या नाहीयेत। त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा मोठा खोळंबा जो आहे तो होताना पाहायला मिळत आहे। कहाँ पे जाना है? कब से खड़े हो आप? मैं तो 6:30 बजे चढ़ा हूँ, इलाहाबाद जाना। गाड़ी अभी कहाँ पे, कुछ मालूम पड़ा है? अभी मालूम नहीं। कितनी देर से बैठे हैं आप? 2 घंटा हो गया। गाड़ी कहाँ पे पता है? हाँ, रत्नागिरी अभी नहीं आई है। हे रेल्वे प्रवासी जे आहेत ते अशाच रेल्वे प्लॅटफॉर्मवरती गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळते, कारण लांब पल्ल्याच्या गाडीवरती मोठा परिणाम झाला। ही जर समोरची ट्रॅक जर पाहिला तर कसाऱ्याहून, कल्याणहून जाणारे, मुंबईच्या दिशेने येणारे हे रेल्वे प्रवासी आहेत। सोमवारचा दिवस आहे, चाकरमानी जे आहेत सकाळी जर पाहिलं तर रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झालेली होती। त्यावेळेला या रेल्वे स्थानकावरती मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळत होती। मात्र आता रेल्वे सेवा जी आहे ती हळूहळू पूर्ववत होते। त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवासी जे लोकलचे रेल्वे प्रवासी आहेत त्यांची गर्दी जी आहे ती सध्या तरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती जे आहे तो मोठा परिणाम जो आहे तो सध्या तरी पाहायला मिळतोय। सतत जर असाच पाऊस पडत राहिला तर पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। गौरी, हो, नक्कीच निकेश, नेमक्या कोणत्या मार्गावरच्या ज्या लोकल आहेत त्या सध्या सुरू झालेल्या आहेत आणि कोणत्या ज्या लोकल आहेत त्या अजूनही बंद दिसत आहेत? नक्कीच गौरी, जर आपण पाहिलं तर कसाऱ्यावरनं मुंबईच्या दिशेने ज्या काही लोकल होत्या त्या पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या होत्या, ठप्प झाल्या होत्या। आता त्या सर्व लोकल ज्या आहेत त्या हळूहळू पूर्वत होताना आपल्याला पाहायला मिळतं। फक्त वेळापत्रकावरती जो आहे तो परिणाम होताना पाहिला, 10 ते 15 मिनिटांनी उशिराने या सर्व लोकल ज्या आहेत त्या धावताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या ज्या आहेत त्याच्यावरती मोठा परिणाम जो आहे
तो झालेला पाहायला मिळतोय। जर सकाळची जर परिस्थिती पाहिली तर फलाट क्रमांक 8 असेल किंवा 7 असेल, या फलाटावरती तब्बल 2 तासापासून एक्सप्रेस ज्या आहेत त्या एका जागेवरती उभ्या होत्या। मात्र आता पाणी रेल्वे ट्रॅकवरचं जे पाणी जे आहे ते निसरल्याच्या नंतर आता लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या हळूहळू देखील या ट्रॅकवरनं येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र रात्री किंवा मध्यरात्री ज्या येणाऱ्या ज्या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या होत्या त्या अजून देखील सकाळपर्यंत न आल्यामुळे हे सर्व रेल्वे प्रवासी जे आहेत ते अशा प्रकारेच रेल्वे स्थानकावरती आपली गाडी कधी येईल या प्रतीक्षेत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। लोकल सेवा जी आहे ती आता पूर्णपणे सुरू झालेली आहेत। फक्त 10 ते 15 मिनिटांनी उशिराजीनी लोकल ज्या आहेत त्या धावतात आहेत। मात्र जर सतत जर असंच पाऊस पडला तर पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। मात्र आता लोकल सेवा जी आहे ती पूर्णपणे सुरू झालेली आहे। मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या आता पुन्हा कधी सुरू होतील याच्या प्रतीक्षेमध्ये हे सर्व रेल्वे प्रवासी आता रेल्वे स्थानकामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या तरी। हो, नक्कीच निकेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।